नमस्कार, कसे आहेत सगळेजण? एकदम मजेत ना? आम्ही पण एकदम ठीक आहे. चला तर आज बनवू मस्तपैकी कोथिंबीर वडी. मार्केटमध्ये कोथिंबीर असते. तर इकडे ना बाजारातून पप्पांनी कोथिंबीर आणलेलं स्वच्छ आणि नीट करून घ्यायचं. पाण्यातून धुवून घेऊन सुती कापडावर सुकत टाकायचे. त्याच्यानंतर ना मिरची, लसूण आणि जिरं एकामध्ये टाकून मस्तपैकी वाटून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यात टाकलो आणि लक्षात आलं की लाईट नाही आहे. परत आणि खलबत्ता घेऊन चेचला आणि कोथिंबीर बारीक चिरलेलं होतं त्याच्यात मसाला टाकून घेऊन हळद, चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. तुम्हाला जितकं पाहिजे तितकं आणि तिखट पण कमी जास्त तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तीळ घालून घ्यायचं. तीळ खूप चांगलं लागतं. खाताना जे मधी लागतं ना तीळ खूपच चांगलं लागतं. त्याच्यानंतर तीळ टाकून घेऊन बेसनचं पीठ टाकून घ्यायचं. बेसनचं पीठ जेवढं लागेल तेवढं टाका. जसं की एक डो बनतं ना त्याप्रमाणे टाकून घ्यायचं आणि हातानं मस्तपैकी कालवून घ्यायचं. बघा कालवल्यानंतर असं होतं. त्याच्यानंतर इडलीचं भांडं मी घेतलेलं होतं. तुम्ही असं डायरेक्ट स्टीम पण करू शकता. इडलीचं भांडं घेऊन त्यात तेल लावून घेतलेलं होतं आणि हे बघा असं करून घेऊन असं लांब एक असे गोळा बनवून घ्यायचा त्याचा. थोडं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं घ्यायचं आणि त्याच्यानंतर लांबसर असं गोळा करून घेऊन इडलीच्या भांड्यात वाफवायला ठेवायचं. एक 15-20 मिनिट तुम्ही वाफवलं तर होऊन जातं. वाफवून झाल्यानंतर छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचं आणि इकडे बघा मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घालून तापवून घ्यायचं चांगलं. तेल तापल्यानंतर जे छोटे छोटे मी कापलेले पीसेस असतात ना ते तेलात सोडून तळून घ्यायचं. छोट्या मीडियम फ्लेमवरती चांगलं असं करवून घ्यायचं म्हणजे एक क्रंचीनेस येतो, खूप चांगला लागतो. आणि असं बघा पलतं एकाकडं दोन्ही साईड करून चांगलं असं मीडियम फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं. आणि बघा असे गोल्डन थोड्याशा कलरमध्ये झालं की काढून घेऊन मस्तपैकी एन्जॉय करा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.